हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला डुबोकोडीची भाजी दाखवत आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे। मोहरीनंतर थोडेसे जिरे घाला आणि हे मी लसूण खोबरं आणि अद्रक याचं पेस्ट केलेली होती, थोडीशी कोथिंबीर ते आता आपण त्यामध्ये घातलेले आहे। हा मी घरगुती सूर केलेला 2 चमचे घालत आहे डुबोकोडीच्या भाजीसाठी। आता हा काळा मसाला घरचा आहे तो 2 चमचे घाला आणि हे कांदा लसूण मसाला आहे कोल्हापुरी तो 1 चमचा घातलेला आहे। अर्धा चमचा धना पावडर इथे तुम्ही थोडेसे हलवून घ्या व त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे आहे। इथे तुम्ही पहा, आता आपल्याला डुबोकोड्या बनवण्यासाठी यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि अर्धा चमचा चटणी घालायची आहे, लाल मिरची पावडर। आता आपण पीठ मळून घेणार आहोत, एक छोटा गोळा करणार आहोत तयार। त्यानंतर इथे तुम्ही पहा आपला गोळा तयार आहे। आता आपल्याला त्यावर पोळपाटावर लाटून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पहा मी एकदम छान प्रकारे लाटून घेतलेले आहे। आता आपल्याला त्यावर शंकरपाळ्याच्या आकाराचे किंवा तुम्ही चौकोनी काप पण करू शकता। इथे तुम्ही पहा सर्व काप तयार करून घेतलेले आहेत। आता इकडे आपली भाजी पण उकळत आहे, आता आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे। इथे तुम्ही पहा या प्रकारे तुम्ही सर्व त्यामध्ये घालून घ्या। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा घरकुलचा मसाला वरून घालायचा आहे। गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा। इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान प्रकारे अशी तयार होत आहे। आता आपल्याला त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व कोथिंबीर घातल्यानंतर आता आपल्याला ते 5 मिनिटं कमी गॅसवर शिजून द्यायचे आहे। या प्रकारे भाजी बनवून पहा, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यानंतर इथे तुम्ही पहा आता आपली भाजी बंद केलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारची आपली भाजी तयार आहे। चला तर मग आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।